सालाबादाप्रमाणे यंदाही मलावी आंब्यांचा हंगाम आता चालू झालेला आहे। गेल्या वर्षी मलावी आंबा हा जो आहे हा भारतामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आला होता, परंतु यंदा तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आला। कालच जवळजवळ ह्या मालाच्या 950 पेट्या मुंबई मार्केटला विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मालाच्या साईज प्रमाणे 9 नंग, 10 नंग, 12 नंग, 14 नंग, 16 नंग, 18 नंग आणि 20 नंग अशा प्रकारचे त्याच्यामध्ये आंबे भरून आले होते। परंतु प्रत्येक बॉक्सचं वजन हे नेट 3 किलोचं होतं आणि तो जो आंबा आहे तो सेम आपल्या कोकणातल्या हापूस आंब्यासारखाच चवीला असल्यामुळं त्याला इथं भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड असते। कालचा जर आपण बाजारभावाचा विचार जर केला तर 20 नंगाची जी पेटी होती ती 3000 रुपयाने गेली आणि मोठ्या साईजच्या ज्या पेट्या होत्या त्या काही 5000 ने गेल्या, काही 4500 ने गेल्या, काही 4000 ने गेल्या। म्हणजे मालाच्या प्रतवारीप्रमाणे, साईजप्रमाणे आणि क्वालिटीप्रमाणे त्याचा काल बाजारभाव ओपन झालेला आहे आणि हा जो हंगाम आहे मलावी आंब्याचा हा डिसेंबर एंडपर्यंत हे आंबे आपल्याला भारतामध्ये खायला उपलब्ध होणार आहेत आणि ही तशी आंबा खवाळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। कारण यंदा आपला भारतीय आंब्याचा जो मोसम आहे तो यंदा 2 महिने लेट झालेला आहे। कारण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपले कोकणातले हापूस आंबे चालू झाले होते, परंतु यंदा फ्लॉवरिंग थंडी उशिरा पडल्यामुळं आणि पाऊस लांबल्यामुळं आत्ता तिथे फार मोठ्या प्रमाणात थंडी पडते आणि आत्ता जी झाडं जी मोहरलेली आहेत त्याच्यावरचा आंबा मॅच्युअर्ड व्हायला फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा पहिला आठवडा ह्या दिवसामध्ये तो आंबा तयार होऊन मगच तो मार्केटला येणार आहे। त्यामुळे 10 ते 15 मार्च नंतरच यंदा आपल्या कोकणातल्या हापूस आंब्याचा सीझन चालू होणार आहे। त्याच्यामुळे ह्या मलावी आंब्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर साऊथ आफ्रिकेमध्ये टॉमी ॲटकिन नावाची व्हरायटी आहे, ती सुद्धा ह्या मलावीमध्ये तिची लागवड झालेली आणि तो सुद्धा काल माल इथं त्याच्यामुळे 250 पेट्या जो लाल कलरचा आंबा असतो त्या पेट्यासुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध होत्या। ते जे पॅकिंग आहे ते 4 किलोचं पॅकिंग आहे आणि त्याचा रेटसुद्धा 2800 ते 3000 रुपये या भावानं तुम्हाला विकला गेलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।